खास ऑफर। इचलकरंजी शहरातील गुरुकृपा इलेक्ट्रॉनिक्समध्ये या व खरेदीचा आनंद लुटा। LED टीव्ही, फ्रीज, मोबाईल, लॅपटॉप, मोबाईल ॲक्सेसरीज, वॉशिंग मशीन, गॅस गीझर, होम थिएटर, आटा चक्की, कराओके स्पीकर, एअर कूलर, फॅन्स, टेबल फॅन्स व गृहोपयोगी वस्तू मिळण्याचं एकमेव ठिकाण गुरुकृपा इलेक्ट्रॉनिक्स। एक वेळ या आणि अवश्य भेट द्या। पत्ता बिग बाजार शेजारी, मॉडर्न हायस्कूल जवळ, इचलकरंजी, जयसिंगपूर 10वी गल्ली। संपर्क 96 23 26 22 07 आणि 92 73 73 53 53। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। 28 राज्य, 752 जिले, 5650 तालुका और 38,000 पत्रकार। जी हाँ, यही पहचान है पत्रकारों के संगठन वॉइस ऑफ मीडिया की। एक 140 करोड़ की आबादी वाले इस देश में 1,70,000 पत्रकार हैं। वहीं पत्रकारों के 360 संघ हैं। इनमें से कई संगठनों का इतिहास तो 50 साल पुराना है, परंतु आज वॉइस ऑफ इंडिया महज 3 साल के अपने कार्य अस्तित्व में अपने आप को देश के कोने कोने तक पहुंचाने में सक्षम रहा है। या यूं कहना कुछ गलत नहीं होगा कि आज ये संस्थान वॉइस ऑफ मीडिया देश के पत्रकारों के आवाज का स्वरूप बनकर उभर रहा है। वॉइस ऑफ मीडिया नामक इस संस्था का सृजन एक अत्यंत ही प्रतिभाशाली एवं स्वप्रेरित पत्रकार और लेखक श्री संदीप काले जी ने किया था। वॉइस ऑफ मीडिया को एक नए स्तर पर ले जाने के लिए इसके साथ श्री चंद्रमोहन पुपाला, श्री मंदार फणसे, श्री संजय आवटे, श्री धर्मेंद्र जोरे जैसे अनुभवी और एक कार्य कुशल लोगों को जोड़ा। इन 4 सवलती आहेत त्या पण बंद करायची भूमिका या सगळ्यांनी घेतलेली आहे। पत्रकारांना रेल्वेतून मिळणारं रिझर्वेशन 50% कॅन्सल केलं। मी दानवे साहेबाला जाऊन भेटलो, मी रेल्वेच्या सचिवाला जाऊन भेटलो, केंद्रामध्ये राज्यामध्ये सगळीकडे कोणी दाद देईना। आता सगळ्यांना कोर्टामध्ये खेचले वॉइस ऑफ मीडिया ने सगळ्यांना। गत वर्षों में वॉइस ऑफ मीडिया ने पत्रकारों के आवास, स्वास्थ्य, बच्चों की शिक्षा, नई तकनीक की जानकारी और सामाजिक जिम्मेदारी जैसे प्राथमिक मुद्दों पर काम करना शुरू किया। लगभग हर राज्य में इन मुद्दों के समाधान को ध्यान में रखते हुए विशेष सेल का गठन किया गया। विशेषकर पत्रकारों के बच्चों की शिक्षा एवं उनके स्वास्थ्य से संबंधित मुद्दों को पूर्णतः मिटाने के लिए यह संस्थान आज निरंतर प्रयत्नशील है। पिछले 2 वर्षों में 28,000 पत्रकारों को 10 लाख रुपए की बीमा कवर मुहैया कराई गई। 65,000 पत्रकारों के बच्चों को शिक्षा के लिए मदद की। सरकारी सहायता से वंचित 4,000 पत्रकारों को मदद पहुंचाया। इसके अलावा 13,000 पत्रकारों को गंभीर बीमारी में सहायता प्रदान किया। मध्य प्रदेश, हरियाणा, पंजाब, राजस्थान, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात आदि राज्यों में सरकार को सहयोग करते हुए लंबे समय से कायम पत्रकारों से जुड़े हुए कुछ मुद्दों पर निर्णायक फैसले कराए गए। हर राज्य में पत्रकारों के लिए 160 से अधिक पहल की गई। पत्रकारों के भविष्य हेतु यह तय किया गया है कि प्रतिवर्ष 200 करोड़ रुपए की धन निधि उपलब्ध कराने की व्यवस्था की जाएगी। यह भी तय किया गया है कि प्रत्येक राज्य में पत्रकार आर्थिक विकास निगम की स्थापना होगी और निगम के माध्यम से पत्रकारों को व्यवसाय के लिए प्रोत्साहित किया जाएगा। हर जिले में पत्रकारों के लिए नाम मात्र दरों पर 100 मकान बनाने की पहल की गई है। हम जल्द ही नई तकनीक के लिए कौशल विश्वविद्यालय के 3 विषय शुरू करने जा रहे हैं। इंडिया बुक ऑफ रिकॉर्ड्स ने वॉइस ऑफ मीडिया को पत्रकारों की देश की सबसे बड़ी सदस्यता वाली संस्था के रूप में नामित किया है, जबकि गिनीज बुक ऑफ रिकॉर्ड्स ने इसे पत्रकारों के लिए देश की अग्रणी संस्था के रूप में सम्मानित किया है। आज वॉइस ऑफ मीडिया में कार्यरत पत्रकारों की संख्या 38,000 है। अगले 3 साल में यह 1.5 लाख से ज्यादा हो जाएगी। आज हम अपने देश में सम्मान प्राप्त कर अंतर्राष्ट्रीय दिशा में आगे बढ़ रहे हैं।
अगले 4 वर्षों में हम दुनिया के हर एक देश में मीडिया की आवाज का झंडा गाड़ना चाहते हैं। तो आइए पत्रकार मित्रों, हम आपको इन्हीं मूल्यों पर आधारित राष्ट्रीय एवं अंतर्राष्ट्रीय पत्रकारों के मीडिया की आवाज आंदोलन से जुड़ने के लिए आमंत्रित कर रहे हैं। आप सभी पत्रकारों का एक ही नारा हो, मीडिया की आवाज, पत्रकारिता और पत्रकारों के लिए लड़ें। मैंने भाग लिया है, आप भी लीजिए। एकंदरीत आज देशातील माध्यमांची स्थिती बदलली आहे। पत्रकाराला स्वतःचं मत मांडायला, भूमिका घ्यायला वाव कमी आहे। असं वातावरण असताना सत्य आणि योग्य असेल तर मांडा, पण कोणाच्या सूचनेवरून भूमिका ठरवू नका। सामान्यांचा अपेक्षेचं ओझं पत्रकारितेवर आहे। हा जो व्हॉइस आहे तो दुबळा होऊ देऊ नका, असं आवाहन देशाचे ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांनी केलं। पत्रकारिता व साहित्याच्या माध्यमातून आपल्या लेखणीद्वारे आयुष्य जिजवणाऱ्या सारस्वतांचा व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं। यासोबतच वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय सेवा देणाऱ्यांचाही गौरव करण्यात आला। देशाचे ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले। यावेळी श्री पवार बोलत होते। ते म्हणाले की पत्रकारांच्या अधिवेशनाला खूप वेळा उपस्थित राहिलो आहे। महाराष्ट्रातील अनेक पत्रकारांशी घनिष्ठ संबंध होते। स्वर्गीय निळकंठ खाडीलकर यांनी अनेक वेळा मुलाखती घेतल्या। राजनीती पहिले वर्तमानपत्र काढले। नेता, काँग्रेस पत्रिका, सकाळचा विद्यार्थी, प्रतिनिधी म्हणून काम केल्याच्या गमतीदार आठवणी त्यांनी सांगितल्या। संबंध देशाचे चित्र समोर ठेवले तर मोदींच्या नेतृत्वातील भाजप शासित राज्य कमी आहेत। खास करून केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटकमध्ये भाजप नाही। गोव्यामध्ये तडजोड झाली। महाराष्ट्रामध्ये काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली। देशातील जवळपास 5% राज्य भाजपच्या बाजूला नाहीत। देशाच्या पुढील स्थिती येत्या काळात बदलेल असं चित्र आहे। त्यासाठी प्रामाणिक पत्रकारितेची आज खरी गरज आहे। सत्य मांडा, असत्यावर बोट ठेवा, मात्र कुणाच्या तरी सांगण्यावरून काही मांडू नका, असंही ते म्हणाले। माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी पत्रकारितेची परंपरा मोठी असल्याचं सांगितलं। छोट्या पत्रकारांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम व्हॉइस ऑफ मीडियाने सुरू केलं, ते कौतुकास्पद आहे। आपली राजकीय सुरुवात बारामतीतूनच झाल्याचं सांगून व्हॉइस ऑफ मीडियाचे 3 वर्षात संघटनेने केलेलं काम कौतुकास्पद आहे। गेल्या 3-4 वर्षात देशाची सामाजिक परिस्थिती बिघडत आहे। त्यात सुधार करण्याचं काम सरकारनं करायला पाहिजे। त्यात पत्रकारांची भूमिका मोठी राहणार असल्याचं सांगितलं। पत्रकारिता हे जागतिक पातळीवर अत्यंत बिकट होत आहे। गेल्या 9 ते 10 महिन्यात मणिपूर संघर्ष मीडियापासून दूर आहे। सामाजिक सुरुंग लावले जातात। जातीपातीमध्ये जाणीवपूर्वक संघर्ष पेटवले जातात। काश्मीरमध्येही पत्रकारितेवर बंधने आहेत। ही परिस्थिती आशियाई देशांमध्ये आहे। अशा परिस्थितीतून पत्रकारितेला बाहेर काढण्यासाठी व्हॉइस ऑफ मीडियाने पुढाकार घ्यावा। ही माणसं किती धडपडी आहेत याची अनुभूती आली। त्यांनी हाती घेतलेलं शिवधनुष्य मोठं आहे। आज जगातील पत्रकारिता अडचणीत आली असून ती स्वतंत्र नाही। पुढचा सेमिनार ईशान्य भारतात घ्या, तो भाग अडचणीत आहे याची जाणीव इतर भागात नाही। मणिपूरमध्ये 4 पत्रकार ठार मारले गेलेत। भारतीय सैन्य आसाम रायफलला देखील टार्गेट केलं जात आहे। प्रक्षोभक यादवी सदृश परिस्थिती गंभीर बनली आहे। प्रस्थापित सरकार विरोधात वातावरण आहे। 2024 मध्ये देशातील वातावरण चिघळू शकेल अशी स्थिती आहे। विधानसभा निवडणुका ह्या ट्रेलर आहेत, नंतर पिक्चर मोठा राहणार आहे। वास्तविक चित्र करणे पत्रकारांना कठीण होऊन बसलं आहे असं सांगितलं। आज आपल्यासाठी खूप मोठा दिवस आहे, कारण आजपासून आपण अंतराळी आहे। मला तुमच्या सगळ्यांची सोबत हवी आहे की पत्रकारिता छापून ठेवण्यासाठी, इथं पॉझिटिव्ह जर्नलिझम रुजण्यासाठी आणि पत्रकारिता याला सर्वस्व म्हणून, एक चळवळ म्हणून काम करण्याच्या प्रत्येकासाठी आपल्याला लढायचं आहे। आपली जी पंचसूत्री आहे त्या पंचसूत्रीमध्ये घर हा विषय खूप महत्वाचा आहे। मी मुंबई सारख्या ठिकाणी राहतो किंवा कुठेही उदाहरण घ्या, त्या ठिकाणी एक 20% पत्रकारांना त्याच्या वडिलोपार्जित घर असेल तर त्याला घर असते, नाही तर त्याला घर नाही। मग आम्ही असे ठरवलं की प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी 100 घरं करायची। आमच्या खिशात दमडी नाही, म्हणजे या विचारपीठावर बसलेली सगळी मान्यवर खूप मोठी आहे। वडीलवार साहेब आहेत, वैदी साहेब आहेत, हेमंतजी आहेत,
मला तुम्हाला सांगावं लागेल की आम्ही एक 2-3 रिसर्च केले. त्याच्यामध्ये एक रिसर्च फार जबरदस्त होता की महाराष्ट्रातल्या पत्रकारांना किती पगार असेल. 15% पत्रकारांना जेमतेम पगार आहे 50,000च्या वर, पण बाकीच्या सगळ्यांना 30,000च्या आतमध्ये पगार आहे. म्हणजे एका दैनिकाच्या संपादकाला टॉपच्या विदर्भामध्ये तर 20,000 रुपये पगार आहे. आता त्या 20,000 रुपयामध्ये त्यांनी काय करायचं हा प्रश्न आहे. त्यासाठी उद्योग, पत्रकारितेला शेतीचा जसा जोडधंदा आहे, पत्रकार हा पत्रकारिता कधी सोडणार नाही, त्याला काही जरी केलं तरी. कारण त्याच्यात जसा तो दिलेला आहे, तो चळवळीचा भाग आहे, त्याच्या विचाराचा भाग आहे. पण त्याचं कुटुंब चाललं पाहिजे यासाठी जसा शेतीला जोडधंदा आहे तसा पत्रकारितेला जोडधंदा राहावा. अनेक पत्रकार बांधवांना माझ्या वाटतं की काय चाललंय, पण ही खरी अवस्था आहे. पत्रकारितेला जोडधंदा नसेल तर पत्रकार आणि त्याचे कुटुंब वाचू शकत नाही. म्हणजे लातूरच्या कांबळेमुळे या सगळ्या संस्थेची निर्मिती झाली. त्याच्या घरामध्ये त्याला घर नाही राहायचं, त्याच्या आई वडिलांचा विषय घेतला, त्याच्या सेवानिवृत्तीनंतर काय करायचं हा सगळे विषय घेतले आणि घराचा निर्णय असा घेतला की 36 जिल्ह्यामध्ये 100 घर निर्माण करायचे आणि त्या पत्रकारांना घर नाही येतच असे घर द्यायचे. सुरुवात केली. हिंगोलीमध्ये खासदार साहेब आणि हेमंत पाटीलजी आमची सगळी टीम त्यांच्याकडे गेली. त्यांनी जागा तिथून शोधली आणि ते घराचा प्रोजेक्ट करतायत. हिंगोली मधलं हे उदाहरण आपल्यासाठी जिवंत आहे. म्हणजे संघटना किती होणार आहे, संघटनेत किती मेंबर आलेले आहेत हे महत्वाचं नाहीये. संघटनांनी काय केलं हे पुढच्या इतिहास 400 वर्षापर्यंत जिवंत राहायला पाहिजे. यासाठी तुम्हाला आम्हाला सगळ्यांना काम करायचंय. म्हणून हिंगोलीचं उदाहरण तुमच्या समोर ठेवले. त्याचं कारण आपण प्रामाणिकपणे काम करतो. कृतीशील कार्यक्रमाला आपला प्रचंड बल आहे. किती संघटना आहे, कोण काय काम करतं, कोण कोणाच्या गटाचं आहे, कोण कोणाचं जवळ. नमस्कार. व्हॉइस ऑफ मीडिया या राष्ट्रीय पत्रकार संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन बारामती येथे होत आहे. ही अत्यंत आनंदाची बाब आहे. या अधिवेशनाला मी अतिशय मनापासून शुभेच्छा देतो. या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माझे मित्र संदीप काळे यांनी मला निमंत्रित केले होते. मी येण्याचे निश्चित देखील केले होते. मात्र विविध राज्यातील प्रचार दौऱ्यांमुळे उपस्थित राहणे मला शक्य होणार नाही. पण माझ्या शुभेच्छा सदैव आपल्यासोबत आहेतच. पत्रकारांच्या काही मागण्या आहेत, असतात याची मला जाणीव आहे. प्रत्यक्ष आलो असतो तर त्यावर संवाद साधता आला असता. पण तसेही आमच्याकडून संवादात कधीच कसूर राहत नाही. मला हेही सांगितले पाहिजे की पत्रकारांचे पुरस्कार असोत, अधिस्वीकृतीचे प्रश्न असोत, आरोग्य, पत्रकार सुरक्षा, घरांचे प्रश्न सोडवण्यासाठी जितके काम मागच्या काळात आम्ही केले तेवढे आजवर कधीही झाले नव्हते. त्यामुळे आपल्या अपेक्षा आमच्याकडनं अधिक असणारच याची मला जाणीव आहे. शेवटी समाजातील प्रत्येक घटकांचे प्रश्न सोडविण्याला आमचे प्राधान्य आहे. पत्रकार हा तर लोकशाहीतील एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. त्याचवेळी समाज प्रबोधनात पत्रकारांचे दायित्व अधिक आहे. यावर सुद्धा साधक बाधक चर्चा या अधिवेशनात अपेक्षित आहे. समाज प्रबोधनात सामाजिक सलोखा राखण्यात राजकीय क्षेत्रातील मंडळी आणि पत्रकार यांची एकत्रित भूमिका राहिल्यास मोठा आधार आपण सारे मिळून देऊ शकू यात मला शंकाच नाही. याही दिशेने मंथन आपण कराल याची मला खात्री आहे. पुन्हा एकदा राज्यभरातून आलेल्या सर्व पत्रकार भगिनी आणि बंधूंना मी खूप खूप शुभेच्छा देतो. या अधिवेशनातून ज्या काही आपल्या रास्त मागण्या ठराव आहेत त्यावर निश्चितपणे सहकार्याचीच आमची भूमिका असेल हे आपल्या सर्वांना या ठिकाणी सांगू इच्छितो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल यामध्ये बायपास सहित सर्व शस्त्रक्रिया, ऑपरेशन थिएटर, सुसज्ज कॅथलॅब, सुसज्ज 28 बेडचे ICU, सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना, अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर, फ्री होम सॅम्पल कलेक्शन, 10 सूट, यामध्ये रक्तलघवी व इतर काही